15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाची संधी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली आहे। पालकमंत्री पदाचा मुद्दा अजून उर्वरित आहे, तो लवकरच सुटेल असा विश्वासही ते व्यक्त करतायत। ऐकूया आमचे प्रतिनिधी यांनी भरत गोगावले यांच्याशी साधलेला हा संवाद। वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य आहे, कारण जो झेंडावंदन आहे तो पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि अजित तटकरेंना करायला सांगितलेला आहे। त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे आणि त्यांच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत। नाही, नाराजचा काही प्रश्न नाही आहे, झेंडावंदन दिला, परंतु पालकमंत्री पदाचा प्रश्न बाकी आहे, तो नंतर सोडवला जाईल। पण झेंडावंदन यावेळेला त्या लोकांना दिलेलं आहे ते आम्हाला मान्य आहे। शिंदे साहेब ह्याला गेलेले आहेत श्रीनगरला, तिकडून आल्यानंतर जे असेल ते ठरवते। नाराज विरोध काय नाही, नाराज होण्याचा काही प्रश्न नाही। शेवटी नेते मंडळीवरती पण आमचा विश्वास असणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे आमचा विश्वास आहे। या सगळ्या संदर्भात उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे ह्याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदित्य तटकरेंची नेमणूक करण्यात आली आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झालाय किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झालाय असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही। ही झेंडावंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।